नाल तेरे एक घर में सोचा बारी खुला दे चंग दिख जावे अखां च बीतण रातां सारिया जे मन लागे ते अख ना लागे प्यार ही उड़े ते प्यार ही खाना विच कोई आवे ते प्यार ही आना दुनिया दे विच ऐसी दुनिया तो तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बिटमार्क आणि शिकपेड हे जे दोन प्रोजेक्ट आहेत दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर हा जो आपला एक जो इमेज आहे तो जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्हाला सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे. कलर अँड फिलवर जायचं आहे. ज्या प्रकारचा आपल्या स्टारचं जो ऑप्शन दिसतंय त्या लेअरवर जायचं आहे. जो कोणता तुम्हाला मॉडेलचा इमेज चेंज करायचा असेल तो इमेज तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. ती प्लसच्या लेअरवर जाऊन तुम्ही हा इमेज चेंज करून घेऊ शकतात. त्यानंतर ज्या लिरिक्सच्या ज्या लेअर आहेत त्यास ऑल लेअर इथे सेट केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे ते म्हणजे 16.15 सेकंदावरच्या बीटवरती. तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवरती जायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा जो एक इमेज आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ते ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवर जायचं आहे आणि या 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ट्रिम करायचा आहे. त्यानंतर इथे वर 3 डॉटवर जायचं आहे आणि या इमेजला सिम्पली अशा प्रकारे ते फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस इथेच अशा प्रकारे 1 बाय 1 बीटच्या अकॉर्डिंग ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत त्या इथे ॲड झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर जो आहे हा एकच इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे आणि आपला जो बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आपण जे ॲड केलेले ज्या ऑल इमेजेस आहेत त्यांवरती 1 बाय 1 हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे आणि इथून अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट लेअर करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायचे आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपली लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवर जो इफेक्ट देऊन झालेला आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला शेअरवर जायचं आहे. एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.